शिवपूर्वकालीन भारत. पूर्वकालीन भारत. चला सुरू करूया आपण. हो हो. इयत्ता 7वीचा आपला आजचा पाठ बघायला आपण सगळे प्रेझेंट आहोत आणि मी अस्मिता गवंडी, कदा गायकवाड मनपा मराठी शाळेतील प्रशिक्षिका. आज तुमच्या समोर घेऊन आले आहे इयत्ता 7वीचा इतिहास, शिवपूर्वकालीन भारत. आपला आजचा दुसरा पाठ कोणता आहे? शिवपूर्वकालीन भारत. विद्यार्थी मित्रांनो, शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा भारत, हो की नाही? आता हा पाठ जो आहे हा चर्चात्मक पाठ नाहीये, हो की नाही? या पाठामध्ये मी तुम्हाला शिवपूर्वकालीन भारतामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत या घटना तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या कोणकोणत्या घटना घडल्या त्या आपण पाहणार आहोत. मग आता शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणाकोणाची राजसत्ता होती? माहितीये तुम्हाला कोणकोणाची राज्यसत्ता होती? शिवाजी महाराजांच्या पूर्वी वेगवेगळ्या सत्ता होत्या, है ना? मग ह्या कोणकोणत्या सत्ता होत्या त्या आता आपण पाहूयात. स्वप्नील बोलू. काय बोलायचंय का बाळा तुला? आता आपण जरा ऐकून घेऊया, मी प्रश्न विचारेन तेव्हा तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे स्वप्नील? बघा, भारतामध्ये म्हणजे शिवपूर्वकालीन भारतामध्ये तेव्हा अनेक जणांच्या सत्ता होत्या. तर या ज्या आहेत शिवपूर्वकालीन भारतामध्ये अनेक सत्ता ज्या आहेत, विविध सत्ता अस्तित्वात आल्या होत्या. आणि बघा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी मी तुम्हाला ते डॉट करून दाखवले आहेत आणि त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी कोणकोणत्या सत्ता होत्या. तर वेगवेगळ्या प्रादेशिक सत्तांचा त्या काळात उदय झाला होता. मग कोणकोणत्या प्रादेशिक सत्ता होत्या? तर इसवी सनाच्या 13व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत, म्हणजे 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत, इसवी सनाच्या 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत अनेक लहान मोठ्या सत्तांचा उदय भारतामध्ये झालेला होता. आता मी बघा, उत्तर भारतामध्ये कोणकोणती सत्ता होती? तर गुर्जर प्रतिहार ही सत्ता. मध्य भारतामध्ये गुर्जर प्रतिहार ही राजसत्ता होती. त्याचप्रमाणे खाली इथे जर उत्तर भारतामध्ये आला तर तिथे परमार घराणं होतं, रजपूत घराणं होतं, गहडवाल घराणं होतं आणि दक्षिणेकडे जर आपण आलो तामिळनाडूमध्ये तर तामिळनाडूमध्ये चोळ घराणं होतं आणि त्याच वेळेला महाराष्ट्रात राष्ट्रकूटांची सत्ता होती. तर अशा वेगवेगळ्या सत्ता महाराष्ट्रात, अशा प्रादेशिक सत्ता त्यावेळेला उदयास आल्या होत्या. हा कालखंड कोणता आहे? इसवी सनाचा 8वा ते 13वं शतक, म्हणजे 8व्या पासून 13व्या शतकापर्यंत ह्या सत्तांचा उदय झाला होता. मग आपण पहिली राज्यसत्ता जी आहे, प्रादेशिक राज्यसत्ता पाल, ही कुठे होती बघूया. पाल सत्ता जी होती ती कुठे आहे? बंगालमध्ये, बेंगॉल आहे ना. तर बंगाल मधील एक प्रसिद्ध राजघराणं आहे पाल राजघराणं आणि 8व्या शतकातील हे प्रसिद्ध राजघराणं आणि त्यांचं साम्राज्य बघा बंगालमध्ये उदयास आलं होतं आणि त्यांचा साम्राज्याचा विस्तार हा खूप मोठा झालेला तुम्हाला दिसत आहे बघा, है ना. या बंगालमध्ये असलेलं हे घराणं आणि त्यांनी पार अगदी उत्तरेपर्यंत आपल्या राजसत्तेचा विस्तार केला होता. तर अशी ही 8व्या शतकातील हे प्रसिद्ध घराणं आहे पाल साम्राज्य. आणि या पाल घराण्याचा पहिला राजा कोण होता? राजा गोपाल.
राजा गोपाळ. आणि गोपाळ नंतर या राजघराण्यात धर्मपाल, देवपाल, महिपाल यांसारखे अनेक राजा होऊन गेले. आणि धर्मपाल राजा जो आहे त्याने बंगालमध्ये जे त्यांचं राजघराणं होतं त्याचा जास्तीत जास्त साम्राज्य विस्तार हा धर्मपाल राजाने हा उत्तरेकडे पार अगदी केलेला होता. त्याचं घराणं बघा उत्तरेकडे विस्तार करण्याचं, साम्राज्याचा विस्तार करण्याचं श्रेय कोणाला जातं? राजा धर्मपाल यास जाते. आता पाल घराणं जे आहे त्याची स्थापना कधी झाली आहे? इसवी सन 725 मध्ये. आणि ती कोणी केली? राजा गोपालने केली. केली कुठे केली? बंगालमध्ये केली. या 3 गोष्टी लक्षात आल्या. इसवी सन 725 मध्ये गोपालने बंगालमध्ये पालसत्तेची स्थापना केली आणि मग त्याने मगध राज्यावर स्वारी करून त्या राज्याचा विस्तार केला. अगदी पार पाल सत्ता बघा तुम्हाला या इथे इसवी सन 7व्या शतकातील हा नकाशा दिसत आहे आणि यामध्ये पालांचं जे राज्य आहे ते बघा बंगालमध्ये उदयास आलं आणि मगधवर स्वारी करून ते इथपर्यंत विस्तार त्याचा झालेला आपल्याला दिसत आहे. याच नकाशात तुम्हाला आता पुढची राज्यसत्ता दिसत आहे ती म्हणजे राजपुतांचं जे घराणं होतं ते राजपुतांचं घराणं बघूया आपण. आता मध्य भारतात असलेलं हे गुर्जर आणि प्रतिहार इकडे तुम्हाला दिसते ना गुर्जर आणि प्रतिहार. या मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काटेवाड, कनोज आणि गुजरात पर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. आता हा नकाशा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला या नकाशामध्ये लक्षात येईल की त्यांचा साम्राज्य विस्तार किती मोठा होता. बघा त्यांनी उत्तर भारतातील ह्या गुर्जर प्रतिहार सत्तेचा विस्तार कुठपासून झालेला? हे आहे कनोज. या कनोज पर्यंत झाला होता. सुरुवात कुठून केली होती त्यांनी? तर आंध्र प्रदेश, कलिंग, विदर्भ, गुजरात आणि कनोज हे संपूर्ण उत्तर भारत जे आहे यामध्ये राजपूत घराणं जे आहे त्या राजपूत घराण्यांचा उदय झाला होता. आणि उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये महत्वाची घराणी कोणती होती? तर उत्तर भारतात हे आहे गहाडवाल घराणं आणि हे आहे परमार घराणी. ही 2 घराणी तेव्हाची महत्वाची होती. गहाडवाल घराणं आणि परमार घराणं. आता हे राजपूत घराण्यांमधले महत्वाचे राजे कोण कोण होते? तर कनोजचे गहडवाल. त्यांचा संस्थापक कोण आहे? राजा चंद्रदेव. माळव्याचे कोण होते? परमार आणि त्यांचा संस्थापक होता कृष्णदेव राज. अजमेरचे कोण आहेत? चौहान आणि त्यांचा तिथला अजमेरचा पराक्रमी राजा कोण आहे? राजा पृथ्वीराज चौहान. आता पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान याने इसवी सन 1191 इसवी सन 1191 मध्ये तराईच्या लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला. आता मोहम्मद घोरीने पुढे पृथ्वीराजाचा पराभव करून अजमेर जिंकून घेतले होते. आता आपण बघूया तामिळनाडू. बघा भारताच्या दक्षिणेला असलेलं हे तामिळनाडू आणि इथे असलेलं हे चोळ घराणं. या चोळ घराण्यातील पहिला राजराज आणि राजेंद्र, पहिला राजराज, कारण त्यावेळेला अशी प्रथा होती की आजोबांचं नाव आहे तेच नातवाला वगैरे दिलं जायचं आणि तीच नावं त्यांच्या घराण्यात सतत आपल्याला दिसून येतात. त्यामुळे राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे 2 राजे महत्वाचे होते. या चोळ राजांनी दक्षिण भारतातील ही जी प्रमुख आणि प्राचीन घराणं होतं चोळ घराणं, या घराण्याने विजयालय चोळ सत्तेचा संस्थापक होता म्हणजे चोळ राज्याचा आणि इसवी सन 850च्या सुमारास त्याने तंजावर जिंकून घेतलं होतं.
राजराज आणि पहिला राजेंद्र हे दोन चोळ घराण्याचे कर्तबगार राजे होते आणि कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन राजाने संपूर्ण कर्नाटक सुद्धा जिंकला होता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, चोळांची राजधानी कोणती आहे? तंजावर. तंजावर. चोळांची पहिली राजधानी. पहिला राजेंद्र याने गंगेकोट चोलपुरम या ठिकाणी नवीन राजधानी नंतर स्थापन केली, पण तंजावर ही चोळांची काय आहे? पहिली राजधानी. आणि मलिक काफूर याने चोळांची सत्ता संपुष्टात आली. मलिक काफूरने तंजावरती आक्रमण केलं आणि चोळांची सत्ता संपुष्टात त्याने आणली. आता चोळांनी आरमारांच्या जोरावर दोन बेट घेतली. हे इथे आहे मालदीव बेट आणि या इथे दुसरं बेट आहे श्रीलंका. बघा, पहिल्यांदा श्रीलंका हे काय होतं तर एक देश नव्हता, तर एक छोटस बेटच होतं आणि ते भारतीय राजा चोळांनी ते काय केलं होतं, जिंकून घेतलेलं होतं. आता होयसळ घराणं जे आहे हे कर्नाटक मध्ये असलेलं होयसळ घराणं आणि या होयसळ घराण्यातला श्री विष्णुवर्धन राजा हा याने काय केलेलं, हे कर्नाटक जिंकून घेतलं होतं. म्हणजे कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन राजाने काय केलेलं, संपूर्ण कर्नाटकावरती कर्नाटक जिंकून घेतला होता. आता पुढची राजसत्ता आहे ती कुठे आहे? राष्ट्रकूट. पुढची राजसत्ता आहे राष्ट्रकूट, ती आपल्या महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा, या गोविंद तिसराने राष्ट्रकूट घराण्यात त्याचा काय झालेला, त्यांनी उदय केला होता आणि त्याने राष्ट्रकूटाने म्हणजे राष्ट्रकूट सत्ता जी आहे ती त्यांनी कुठपर्यंत त्याची पसरलेली होती, तर उत्तरेकडे कनोज पासून दक्षिणेकडे रामेश्वर पर्यंत राष्ट्रकूटांचं राज्य विस्तारलेले होते. बघा, ही राष्ट्रकूट राजसत्ता जी आहे ती कुठपर्यंत होती, हे उत्तरेकडे असलेलं कनोज इथपासून रामेश्वर पर्यंत आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश सुद्धा जिंकून घेतला होता. आणि हा कोणी घेतला होता, तर कृष्ण, तिसरा कृष्ण म्हणजे गोविंद याने काय, राष्ट्रकूट राज्यातला गोविंद याने आपली राष्ट्रकूटांची सत्ता कनोज पासून रामेश्वर पर्यंत विस्तारली आणि कृष्ण तिसरा राजा जो आहे त्याने ती अलाहाबाद पर्यंत त्याचा साम्राज्याचा विस्तार केला होता. आता आपण बघूया की राष्ट्रकूट जे आहे त्या राष्ट्रकूटांची जी राजधानी आहे ही राजधानी कुठली होती, चालुक्याचे बदामी ही त्यांची राजधानी होती. बघा, पहिला कृष्ण याने चालुक्याची राजधानी बदामी जिंकून घेतली होती आणि 10व्या शतकात चालुक्य राजा तैल याने मग पुढे जाऊन राष्ट्रकूटांचा पराभव केला होता. तर राष्ट्रकूटांनी चालुक्यांची राजधानी बदामी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर चालुक्याच्या राजांनी राष्ट्रकूट राजांचा काय केलेला, पराभव केला होता. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन आपण एक गोष्ट बघूया ती म्हणजे शिलाहार घराणं होतं आणि शिलाहार घराण्याची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात होती. आता हा जो पश्चिम किनारा आहे अरबी समुद्राच्या जवळ म्हणजे ठाणे जिल्ह्यापासून आपण पार कोकणात येऊया आणि या बाजूला पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा, कोल्हापूर, सांगली, बेळगाव इकडे पाहूया. तर हा संपूर्ण भाग या ठिकाणी शिलाहारांची 3 घराणी होती. कोणकोणतं घराणं? पहिलं होतं ठाणे आणि रायगड जिल्ह्यात. हे आहे ठाणे जिल्हा आणि हा आहे रायगड जिल्हा, ज्याला आता आपण ठाणे आणि रायगड जिल्हा म्हणतो. पण हा ठाणे आणि रायगड या ठिकाणी पहिलं घराणं होतं. दुसरं घराणं होतं दक्षिण कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरात, दक्षिण कोकणात. आणि तिसरं घराणं होतं कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांमध्ये तिसरं घराणं. आता तुम्हाला मी
तिथे गोल तुम्हाला फिरताना दिसतात की त्यांची घराणी कुठे कुठे होती ती तुमच्या अगदी व्यवस्थित परफेक्ट लक्षात आली की या प्रदेशामध्ये शिलाहारांची त्या काळात 3 घराणी होती. आता शिवपूर्वकालीन वैभवशाली राजवट जी होती ही कोणाची होती तर यादवकालीन राजांची होती. तर यादव काल हा कुठे आहे पुन्हा महाराष्ट्रातच आहे. यादवांची पहिली राजधानी कोणती देवगिरी किल्ला. माहितीये तुम्हाला देवगिरी किल्ला कुठे आहे? रायगडात. रायगड आहे. देवगिरी किल्ला कुठे आहे? नाही माहिती टीचर. देवगिरी किल्ला औरंगाबाद जवळ आहे. औरंगाबाद. हा भुईकोट किल्ला आहे. म्हणजे जमिनीला सपाट आहे. हा डोंगरी किल्ला नव्हे. हा सगळ्यात प्राचीन किल्ला आहे. देवगिरी किल्ला आणि शिवपूर्वकालीन किल्ला आहे आणि जो जिथे यादवांचं साम्राज्य होतं. यादवांची पहिली राजधानी होती देवगिरी किल्ला. तर यादव राजसत्ता ही कुठे होती बघा. तुम्हाला यादव राजसत्तेचा या वंशाचा पहिला प्रहार राजा होता. प्रहार राजा. त्यांचं माईक चालू करा ना प्लीज. त्यांनी माईक बंद करा मुलांनो. आपण बोलण्यासाठी माईक चालू करतो पण नंतर कृपया बंद करा. तर या वंशातील पहिला ऐतिहासिक पुरुष आहे आणि यादवांची जी राजसत्ता होती यातील यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती आणि त्याने ती कृष्णा नदीच्या पलीकडे याचा आपल्या सत्तेचा विस्तार केला. बघा ही आहे कृष्णा नदी आणि ह्या कृष्णा नदीच्या पलीकडे जाऊन त्याने काय केलेला आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यादव घराण्यातली ही देवगिरी ची राजधानी बघा इथे देवगिरी किल्ला येतो आणि यादव घराणं जे आहे हे महाराष्ट्रातील इतिहास प्रसिद्ध असं घराणं आहे. मूळचं नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे आणि राजा सेऊणचंद याने सिन्नर येथे नंतर ती राजधानी नेली आणि यादव घराण्यातील दुसरा सिंगण हा सर्वात कर्तबगार राजा होता. म्हणजे पहिली राजधानी देवगिरीत होती आणि नंतर राजा सेऊणचंद याने ती राजधानी कुठे नेली सिन्नर येथे नेली होती. यादव काळ हा भाषा आणि साहित्य यांचा सगळ्यात सुवर्ण काळ होता. तुम्ही चक्रधर स्वामींच्या गोष्टी ऐकल्या आहेत ना. तर महाराष्ट्रातील महानुभाव पंत हा चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली. तर त्यांचं साहित्य आणि महानुभाव पंत आणि दुसरा पंत होता तो वारकरी संप्रदाय. महानुभाव पंत आणि वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातले सगळे संत महाजन म्हणजे संत म्हणजे 12व्या शतकातील जे संत आहेत किंवा आपल्या 16व्या शतकापर्यंत संत परंपरा लक्षात घेतली तर ज्ञानेश्वरांपासून अगदी तुकारामांपर्यंत संत परंपरा याच कालखंडात त्याचा सुवर्ण काळ मानला जातो आणि त्या कालखंडात संत नामदेवांची अभंगवाणी आणि संत नामदेवांची नामदेववाणी, तुकारामांची अभंगवाणी आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, पसायदान हे त्यावेळेला साहित्य खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं. आजही आपण त्याचा अभ्यास करतो आणि म्हणूनच यादव काळ हा मराठी भाषा आणि साहित्य या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा सुवर्ण काळ होता. आता आपण पुढे जाऊया आणि अभ्यासूया वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव आणि अशा अनेक स्थानिक घराण्यांची सत्ता जरी असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून घेतलं आणि आपला अंमल बसवला आणि याच दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला. बघा वायव्येकडून हे सगळे सत्ताधीश आले. हे का आलेत माहितीये? एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. हा जो सिंध प्रांत आहे की नाही या सिंध प्रांतात त्यावेळेला दाहिर नावाचा राजा होता.
हा दाहीर राजा त्याचे राज्य व्यवस्थित करत होता आणि हा सिंध प्रांत समुद्राच्या जवळ होता. आणि त्याच वेळेला इराकचा जो राजा होता, त्या इराकच्या राजाला असं वाटलं की माझी जहाजं जी समुद्रात जातात ती लुटण्याचं काम हा सिंध राजा दाहीर जो आहे तो करतो आणि त्याच्यावरती आपली खीळ बसावी म्हणून त्याने आपला सेनापती त्या जो आहे सेनापती त्याचं नाव आहे मोहम्मद बिन कासिम. या मोहम्मद बिन कासिमला त्याने सिंध प्रांतावरती पाठवलं. तो वायव्येकडून सिंध प्रांतावरती स्वारी करून आला आणि तिथूनच पूर्ण भारतामध्ये वायव्येकडील आक्रमणांना सुरुवात झाली. तोपर्यंत भारत कुणालाही माहीत नव्हता. आता ही जी गोष्ट झाली, हा मोहम्मद बिन कासिम आहे, हा सिंध प्रांतावरून भारतात आला आणि त्याने पूर्णपणे भारत हा म्हणजे सिंध प्रांत हा जिंकून घेतला. हा कधी आला तर 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि दाहीर राजाचा प्रतिकार मोडून काढून सिंध प्रांत जिंकून घेतला आणि याच्याच स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. आता यापुढे काय झालं तर यानंतर तुर्क आणि अफगाण मुघल हे जे सगळे आहेत तिघही म्हणजे तुर्कस्तानी अफगाणी आणि मुघल हे सगळे जण लोक जे आहेत ते हळूहळू भारताकडे यायला लागले. भारत हा आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या खूप संपन्न असा देश होता आणि त्यामुळे भारतात असलेलं सोनं नाणं त्या भारतातलं आकर्षण या सगळ्या दृष्टीने सर्वांचं लक्ष भारताकडे लागलं. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणं झाली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दपर्यंत आले आणि त्यातच आला होता गजनीचा सुलतान महमूद. गजनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि तो जेव्हा भारतात आला म्हणजे ही जी तुर्क लोक यायला लागली भारतावर आक्रमण करून त्यामध्ये आलेला हा गजनीचा महमूद जो आहे त्याने काय केलं तर संपूर्ण भारत लुटला. बघा हा जो गजनीचा महमूद आहे याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि भारतात असलेली ही जी भारतीय संपत्ती आहे ही संपूर्ण संपत्ती लुटून तो वायव्येकडे गेला. आपल्या भारतामध्ये प्राचीन काळातली जी मंदिरं होती त्यामध्ये वृंदावन, मथुरा, कनोजचं हे मंदिर आणि सोमनाथचं मंदिर ही संपन्न मंदिरं लुटून प्रचंड संपत्ती तो आपल्या बरोबर घेऊन गेला. इसवी सनाच्या 12व्या शतकांमध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने काय केलं भारतावर आक्रमण केलं आणि भारतातील उत्तरेकडचा जो प्रदेश आहे कारण तो वायव्येकडून आला आणि त्याने तो प्रदेश जिंकून घेतला. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मोहम्मद घोरीने आपला एक गुलाम ज्याचं नाव आहे कुतुबुद्दीन ऐबक कुतुबुद्दीन ऐबकची नेमणूक त्याने भारतावरती केली. हा आहे कुतुबुद्दीन ऐबक. हा मोहम्मद घोरीचा एक गुलाम होता आणि तो भारतात आला आणि तो भारताचा सत्ताधीश बनला. कुतुबुद्दीन हा ऐबक हा भारतात कधी आला होता तर 1206 मध्ये आला होता आणि त्याचा मृत्यू झाला 1210 मध्ये. 4 वर्ष त्याने भारतावरती राज्य केलं. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक याने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. कुतुबुद्दीनच्या काळात दिल्ली येथे कुतुब मिनारच्या कामास सुरुवात झाली. दिल्ली येथे असलेलं कुतुब मिनार जे आहे हे कोणी बांधायला सुरुवात केलेली कुतुबुद्दीन ऐबक याने आणि म्हणूनच त्याचं नाव दिलं
कुतुब मिनार. कुतुब मिनार खूप उंच असा मिनार आहे आणि आपण त्याच्या वरच्या टोकाला जाऊनही संपूर्ण भारताची म्हणजे प्रदेशाची पाहणी करू शकतो. आता आपल्याला सद्यस्थितीत वरच्या मजल्यावरती जाता येत नाही. पण पूर्वी मात्र म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा अगदी 80च्या दशकापर्यंत आपण वरच्या मजल्यापर्यंत जाऊ शकत होतो. पण आता नंतर आलेल्या बऱ्याचशा पडझडीमुळे आता आतील रचना थोडीशी खराब झाली असल्यामुळे आपल्याला वरपर्यंत जाता येत नाही. पण असा हा कुतुब मिनार जो आहे त्याच्या वरच्या मजल्यावरून संपूर्ण प्रदेशाची पाहणी करता येत असे. इसवी सन 1210 मध्ये कुतुबुद्दीनचा मृत्यू झाला. सुलतान म्हणजे राज्याचा प्रमुख आणि अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान. म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकानंतर दिल्लीचा पहिला सुलतान कोण झाला? अल्तमश. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली एकमेव स्त्री होती रझिया सुलतान. त्यानंतर बलबन हा रझिया नंतरचा दिल्लीचा सुलतान झाला. बलबनला ही गोष्ट बलबन हा रझियाचा चुलत भाऊ होता का ते सॉरी बलबन हा रझिया नंतरचा जो सुलतान झाला ह्या बलबनला एक स्त्री राज्यावर बसली हे मान्य नव्हतं आणि म्हणूनच बलबनने काय केलं तिला ठार मारलं आणि स्वतः दिल्लीचा सुलतान झाला. अल्लाउद्दीन खिलजी याने इसवी सन 1296 मध्ये तो दिल्लीचा सुलतान पुढे झाला होता. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी नंतर मोहम्मद तुघलक हा 1325 मध्ये सुलतानपदी आला आणि त्याने संपूर्ण भारत काबीज केला. त्याचे राज्य जे आहे हे त्याचे राज्य पेशावर पासून मदुराई पर्यंत, पेशावर आज कुठे आहे? पाकिस्तानात आहे, आणि सिंध प्रांतापासून आसाम पर्यंत संपूर्ण भारतभर त्याची सत्ता प्रस्थापित केली होती. हा आहे मोहम्मद तुघलक. हे सगळे अरबस्थानातून येऊन भारतावरती राज्य करणारे सुलतान होते. सुलतानपदी आलेला सर्वात शेवटचा सुलतान होता तो म्हणजे इब्राहिम लोदी. इब्राहिम लोदीने अनेक शत्रू निर्माण केले होते आणि इब्राहिम लोदीचा काटा काढावा किंवा इब्राहिम लोदीला प्रतिकार करावा यासाठी दिल्लीच्या पंजाबचा सुभेदार जो होता दौलत खान लोदी. दौलत खान लोदी हा कोण होता? पंजाबचा सुभेदार होता. त्याने काय केलं तर काबूल इथे असलेल्या त्याने बाबराला काय केलं? पाचारण केलं. पाचारण केलं म्हणजे बोलावलं. तर त्याने कशासाठी बोलावलं? तर इब्राहिम लोदीचं काटा काढण्यासाठी. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने बाबराला बोलवलं. बाबर कुठला होता? मूळचा उझबेकिस्तानचा होता आणि बाबर भारतात आला. काबूल सत्ताधीश बाबर हा भारतात, त्याला पाचारण केलं, बोलावलं गेलं आणि तो भारतात प्रविष्ट झाला. आता दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत अनेक उठाव झाले होते. आता आपण एक थोडीशी बाजूला जाऊन गोष्ट बघणार आहोत. विजयनगरचं राज्य. तर दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत उठाव झाले आणि यातूनच विजयनगर आणि बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आली. बघा, हे आहे बहमनी आणि हे आहे विजयनगरचं राज्य. विद्यार्थी मित्रांनो, विजयनगर आणि बहमनी राज्य ही सुद्धा समृद्ध राज्य होती आणि हरिहर आणि बुक्क यांनी, हे जे दोघ जण होते, यांनी इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगर राज्य स्थापन केले होते. हे आहे बघा इथे विजयनगरचं राज्य. आता विजयनगर राज्याची राजधानी आहे हम्पी. ही आहे हम्पी. हरिहरने तुंगभद्रा नदी, कोकणातील काही भाग व केरळातील मलबार किनारपट्टीचा भाग हा जिंकून घेतला. बघा, ही आहे तुंगभद्रा नदी जी पश्चिमगामिनी आहे आणि ही आहे, हा आहे महाराष्ट्रातला कोकण भाग
हा आहे मलबार भाग केरळ मधला, आणि हे दोन सगळे भाग जे आहेत ते कोणी जिंकून घेतले होते, तर आपण पाहिलं की हरिहरने ते जिंकून घेतले होते. हरिहर नंतर त्याचा भाऊ आहे, हा भाऊ बुक्क हा सत्तेवर आला आणि त्याने सुद्धा हे संपूर्ण प्रदेश जो आहे हा काय केला, आपल्या अधिपत्याखाली आला. अगदी रामेश्वर पर्यंत त्याने आपली सत्ता विस्तारली होती. इसवी सन 1509 मध्ये कर्तबगार राजा कृष्णदेवराय हा विजयनगरच्या गादीवर आला. कृष्णदेवरायाने ओडिसाच्या राजाचा पराभव करून राजमहेंद्री व विजयवाडा प्रदेश जिंकले. बघा, हे आहे इथे राजमहेंद्री आणि हा आहे इथे विजयवाडा, आणि हे कुठे आहे तर ओडिसा प्रांतातले हे दोन भाग आहेत. त्यानंतर कृष्णदेवरायाने बहमनी सुलतान महमूद शहाच्या सैन्याचा पराभव केला आणि पुढे विजयनगरचं राज्य हे पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायचूरच्या दोआ पासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं. बघा, या ठिकाणी आहे कटक आणि इथे आहे गोवा. कटक पासून गोवा पर्यंत आणि रायचूर पासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत विजयनगरचं साम्राज्य पसरण्याचं कार्य केलेले होते. कृष्णदेवराय राजा हा अतिशय विद्वान राजा होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला. इसवी सन 1530 मध्ये कृष्णदेवरायाचा मृत्यू झाला. कृष्णदेवरायाने हजार मंदिर आणि म्हणजे हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचं बांधकाम केलं होतं. ही दोन तुम्हाला मंदिरं दिसत आहेत, या मंदिरांचं बांधकाम त्यांनी केले होते. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे असलेली आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि विजयनगर यांच्यात पुढे लढाई झाली. रामरायाच्या पराभवानंतर विजयनगरचं महत्व लोप पावलं आणि त्याच वेळेला तिकडे त्याच प्रांतात मोहम्मद तुगलक यांचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेत बंड झालं आणि त्या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने काय केलं तर तो दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा त्याने पराभव केला आणि हसन गंगूने संपूर्ण बहमनी राज्य जे आहे या बहमनी राज्याचा तो सुलतान झाला इसवी सन 1347 मध्ये. हसन गंगू हा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे त्याने आपली राजधानी स्थापन केली होती. त्यानंतर बहमनी राज्याचा मुख्य झाला महमूद गवान. महमूद गवान हा एक उत्तम वजीर होता, उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यात आर्थिक साम्राज्य प्राप्त करून दिलं. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी त्यांनी रोख पगार देण्यास सुरुवात केली होती. त्याने आपल्या सैन्यामध्ये शिस्त आणली होती. बघा, त्याने महसुलीचा दरही निश्चित केला होता. बिदरला अरबी आणि फारसी विद्या अभ्यासासाठी त्याने काय केल्या, मदरसा स्थापन केल्या. आणि महमूद गवान हा गणित आणि वैद्यक क्षेत्राचं त्याला छान ज्ञान होतं आणि त्याचा स्वतःचा असा ग्रंथ संग्रहालय सुद्धा होता. विद्यार्थी मित्रांनो, पुढे गेल्यानंतर म्हणजे महमूद गवानानंतर जे सगळे बहमनी राज्यातले सरदार होते, या सरदारांमध्ये फूट पडली आणि हळूहळू त्याची 5 शक्ल तयार झाली. एक आहे वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. काय काय झाली? बहमनी राज्याची कोणती 5 शक्ल झाली? लक्षात घ्या.
कारण ह्याच्यावर पुढचा इतिहास आपला आता तयार होणार आहे. बघा, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही. बघा, आदिलशाहीचं राज्य आणि अहमदनगरच्या निजामशाहीचं राज्य याबद्दल पुढे आपण इतिहासामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि ही जी 5 भाग पडले, हे 5 भाग का पडले, तर बहमनी राज्यातल्या सरदारांची आपापसात भांडणं झाली आणि त्यामुळे ही 5 शकले तयार झाली, 5 भाग तयार झाले. आणि पुढचं आहे ते म्हणजे गोवळकोंड्याची कुतुबशाही. विद्यार्थी मित्रांनो, शिवपूर्वकालीन भारत हा भाग अतिशय मोठा आहे, हो ना. आणि या भागाचा जर आपण अभ्यास करायचा म्हटला तर आपल्याला अजून 1 तासिका लागणार आहे. तर मला असं वाटतं की वेळेचं बंधन आपण पाळलं पाहिजे, कारण पुढे मुघल सत्ता, बाबर, महाराणा प्रतापचं कार्य, चांदबेबीचं कार्य, राणी दुर्गादेवीचं कार्य, औरंगजेब, त्याचा झालेला अहोमांशी संघर्ष, शीखांचा संघर्ष आणि राजपुतांचा संघर्ष, तसेच मराठ्यांशी झालेला संघर्ष, ह्या सर्व भागांचा आपल्याला विस्ताराने अभ्यास करायचा आहे. आणि म्हणूनच आपण आज इथे थांबूया आणि पुढच्या तासिकेला पुढचा भाग अभ्यासूया, कारण हा भाग अतिशय मोठा आहे आणि तो भाग तुम्हाला छान समजावा म्हणून मी इथे थोडीशी थांबत आहे. ठीक आहे. आता आपण जो आत्ता भाग बघितला आहे, त्या भागावरचे 2 महत्वाचे प्रश्न आपण इथे घेणार आहोत. आणि हे 2 महत्वाचे प्रश्न म्हणजे, सकारण लिहिणार आहात तुम्ही. पहिला प्रश्न बघा, बहमनी राज्याची 5 शकले झाली. आणि पुढचा प्रश्न आहे, राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला. हे 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे जो झालेल्या भागावरचा आहे आणि पुढचा प्रश्न आहे तो येणाऱ्या भागावरचा आहे. येणाऱ्या भागावरचा प्रश्न तुम्ही तयार करणार आहात. 8 दिवसांचा तुम्हाला कालावधी आहे. तुम्ही राणा प्रतापचा इतिहासात अजरामर का झाला हे वाचणार आहात आणि लिहिणार आहात. आणि बहमनी राज्याची 5 शकले का झाली हे मी तुम्हाला आता व्यवस्थित स्पष्ट करून सांगितलं आहे. इतिहासातला शिवपूर्वकालीन भारत हा भाग जो आहे हा स्पष्टीकरणात्मक भाग नसून तो कसा आहे, कथनात्मक भाग आहे. आणि मी तुम्हाला आता छानपैकी कथन करून सांगितलं आहे. आता इथपर्यंत जो भाग आपण पाहिला यामध्ये तुमच्या मनात काही शंका नसतील असं मला वाटतं. तरी सुद्धा तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर तुम्ही माझ्याशी बोलणार आहात. ठीक आहे. नाहीतर आपण आता इथे थांबणार आहोत. बोला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही बोलायचं आहे का? कसं वाटतं? बालमित्रांनो, पुढच्या तासाला तुम्ही